तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती। तर बांधकाम कामगार योजना या योजनेअंतर्गत जो नोंदणीत बांधकाम कामगार आहे त्याला 1 रुपया भरून गृहउपयोगी संच किट जी आहे ती दिली जाते। तर त्या किटमध्ये एकूण 17 वस्तू असतात व त्यांचे 30 नग हे या त्या किटमध्ये दिले जातात। तर या योजनेसाठी तुम्हाला कोणती कागदपत्रे द्यावे लागतात व त्याचबरोबर या गृहउपयोगी संचामध्ये कोणकोणत्या वस्तू तुम्हाला ह्या मिळतात याविषयीची सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। ही माहिती समजण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर चला मग आता आपण पाहूया याविषयीची माहिती। तर तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ यांचं हे अधिकृत पेज आहे की ज्याच्याहून आपण जो गृहउपयोगी संच वाटण्यात येतो त्यामध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत व त्याचबरोबर या योजनेसाठी तुम्हाला कोणती कागदपत्रे सादर करावयाची आहेत त्याची सविस्तर माहिती आपण या PDF मधून पाहणार आहोत। तर तुम्ही सुरुवातीला पाहू शकता येथे या PDF मध्ये विषय देण्यात आलेला आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणीत बांधकाम कामगारासाठी गृहउपयोगी वस्तू संच वितरित करण्यात येणार असून त्यामध्ये 17 वस्तूंच्या एकूण 30 नगांचा समावेश हा यामध्ये केलेला असतो। तर तुम्ही पाहू शकता ही जी किट तुम्हाला दिली जाते या किटमध्ये 17 वस्तू असतात व त्या मिळून एकूण 30 नगांचा समावेश या किटमध्ये असतो। तर या योजनेसाठी आता तुम्हाला कोणती कागदपत्रे सादर करावी लागतात त्याविषयीची माहिती आता आपण येथे पाहूयात। तर येथे तुम्ही पाहू शकता योजनेसाठी सादर करावयाची कागदपत्रे। तर सुरुवातीला मंडळामध्ये बांधकाम कामगाराची नोंदणी सक्रिय असणे बंधनकारक आहे। त्याचबरोबर मंडळाचे ओळखपत्र हे त्या नोंदणीत बांधकाम कामगाराकडे असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर पती पत्नी व 18 वर्षाखालील मुलांचा समावेश असलेल्या कुटुंबाला केवळ एकदाच हा लाभ देण्यात येतो। तर तुमच्याकडे ही सर्व कागदपत्रे जर तयार असतील तर तुम्हाला देखील 1 रुपया भरून म्हणजे जी 1 रुपयाची सभासद फी असती ती भरून तुम्हाला या किटचा लाभ हा मिळू शकतो। यामधील वस्तू तुम्हाला ह्या मिळू शकतात। तर ही आहेत सादर करावयाची कागदपत्रे। आता यानंतर आपण पाहूया जो लाभ मिळतो गृहउपयोगी वस्तू संच या संचामध्ये एकूण तुम्हाला किती वस्तू ह्या या किटमध्ये दिल्या जातात याविषयीची माहिती आता आपण येथे पाहूयात। तर तुम्ही सुरुवातीला पाहू शकता तुम्हाला ही जी टीप तुम्ही पाहू शकता ही तुम्हाला या संचामध्ये दिली जाते। त्याचबरोबर हे ताट तुम्ही पाहू शकता। त्यानंतर हे पातेले छोटे छोटे येथे देण्यात आलेले आहेत। काही वाट्या चमचे अशा प्रकारची हा डब्बा तुम्ही पाहू शकता। त्याचबरोबर ग्लासेस आहेत। त्यानंतर हा जग तुम्ही पाहू शकता। त्यानंतर हा मसाल्याचा एक डब्बा येथे दाखवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर येथे तुम्ही पाहू शकता की ज्यामधून आपण जो लिंबू असतो त्याचा रस हा काढण्याचं जे यंत्र आहे ते देखील येथे देण्यात येतं। भातवाड्या तुम्ही पाहू शकता बरेचसे। त्याच्यानंतर इथे तुम्ही पाणी वाटपाचा एक मग तुम्ही पाहू शकता। एक मोठे 2 टोपले तुम्ही पाहू शकता आणि इथे बरेचसे ताट हे तुम्हाला इथे देण्यात आलेले आहेत। या फोटोमध्ये तुम्हाला जेवढे काही ज्या वस्तू आहेत गृहउपयोगी संच आहे तो पाहायला मिळत आहे। यामधील सर्वच वस्तू त्या संचामध्ये तुम्हाला दिल्या जातात। तर या वस्तू खरंच त्याच्यामध्ये असतात याच्यामध्ये काही कोणतीही खोटी माहिती नाही। ज्या व्यक्तीस हा लाभ मिळालेला आहे त्याला तर हे माहीतच असेल। आणि हा संच या संचामध्ये ॲक्युरेट येथे जेवढ्या वस्तू दाखवण्यात आलेल्या आहेत एकूण जे नग 17 आहेत आणि एकूण वस्तू ह्या 17 आहेत आणि संपूर्ण नग हे 30 आहेत। तुम्ही या फोटोमध्ये देखील पाहू शकता हे जर आपण मोजले तर ते तेवढे देखील भरत आहेत। तर ते आता आपण येथे मोजून पाहूयात ते ॲक्युरेट तेवढे भरतात का आणि एवढे भरतील तर या सगळ्या वस्तू या संचामध्ये 100% देण्यात येतात। हे जे पेज आहे ही जी PDF आहे ही बांधकाम कामगार कल्याणकारी जे मंडळ आहे त्यांची अधिकृत माहिती देणारं पेज आहे। त्यामुळे याच्यात कसल्याही प्रकारची तफावती निर्माण होणार नाही। दाखवलं एक आणि किटमध्ये येणार एक अशा प्रकारची माहिती येथे होणार नाही। तुम्ही पाहू शकता एक आपण आता वस्तू मोजूयात। एक तुम्ही पाहू शकता हा संच। आता या संचामधील आपण एकूण वस्तू किती आहेत त्या आपण एकदा मोजूयात। तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 आणि 30 तुम्ही पाहू शकता। वरील जी या PDF मध्ये माहिती देण्यात आलेली आहे की यामध्ये 17 वस्तू असतात व त्याचबरोबर 30 नगांचा समावेश देखील येथे देण्यात येतो। तर नग म्हणजे काय की ज्या वस्तू
एक आहेत आणि त्याच्याबरोबर त्याच्या उपवस्तू देखील आहेत, त्याला नग असे म्हणतात. आणि त्याच्यावर बरोबर समजा एक वाट्यास एक ताट आहे, त्याच्याबरोबर जे ताटं दिले जातात त्याची एकूण संख्या म्हणजे एकूण नग, अशा प्रकारची माहिती या संचामध्ये देण्यात आलेली आहे. आपण देखील आत्ताच मोजलेलं आहे. यामध्ये एकूण 30 अशा प्रकारची 17 वस्तू आणि 30 नग या किटमध्ये, या संचामध्ये तुम्हाला दिले जातात. पण या योजनेचा लाभ तुम्हाला मिळण्यासाठी सुरुवातीला तुम्ही या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत नोंदणीत बांधकाम कामगार असायला हवा. तुमच्याकडे ओळखपत्र पाहिजे व वरील दिलेल्या जी माहिती आहे, जी सादर करावयाची माहिती आहे, त्यास तुम्ही पात्र ठरायला हवात. त्याचनंतर तुम्हाला हा गृहउपयोगी संच हा मिळतो व त्यामधील तुम्हाला वस्तू याचा लाभ देखील घेता येतो. तर तुम्ही जर आणि नोंदणीत बांधकाम कामगार असाल किंवा नसाल, जर नसाल तर तुमची नोंदणी करून घ्या. आणि जरी नोंदणी असेल तरी तुमचं हे प्रोफाईल ही ॲक्टिव्ह असायला हवी. तुमचं रिन्युअल हे रिन्युअल झालेलं असावं. ते जर अनॲक्टिव्ह असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. तुम्हाला देखील या योजनेचा लाभ होऊ शकत नाही. तर तुम्ही पाहू शकता या वस्तू तुम्हाला मिळण्यासाठी येथे दिलेल्या अटी यामध्ये तुम्ही बसणं आवश्यक आहे. तुम्ही नोंदणीत सक्रिय असणं आवश्यक आहे. त्याचनंतर तुम्हाला जो गृहउपयोगी संच आहे, हा खालील देण्यात आलेला जो गृहउपयोगी संच आहे, याचा लाभ हा तुम्हाला मिळतो. हे तुम्ही पाहू शकता. हा जो संच तुम्हाला मिळणार आहे, हा संच फक्त ₹1 सभासद फी भरूनच तुम्हाला मिळणार आहे. याची फॉर्म प्रोसेस कशी आहे, याच्यासाठी तुम्हाला अर्ज कसा करावा लागतो, यासंबंधीची माहिती तुमच्याजवळील जो बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील जे ऑफिस असेल, त्याचं ऑफिस तालुक्याच्या ठिकाणी असतं किंवा तुमच्या गावात देखील याचा एखादा एजंट असतो. त्या एजंटला तुम्ही याचा फॉर्म कसा भरायचा याविषयीची माहिती विचारा. जास्त पैसे न देता कमीत कमी याच्यात तुम्ही हा मिळवू शकता संच. तर त्यासाठी तुम्ही तुमच्या जवळील जो बांधकाम कामगार कल्याणकारी ऑफिस असेल, मंडळाचं ऑफिस असेल, तेथे भेट द्या, याविषयीची माहिती मिळवा व याचा अर्ज करा व तुम्ही देखील ₹1 सभासद फी भरून हा संच मिळवण्याची संधी मिळवा. तर ही होती माहिती या संचाविषयीची सविस्तर.